नियोजित ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे पुणे टू बँगलोर तो शिरवळवरून हे करणार आहेत आणि येथील हे आदरकीचा पावताचा माता तो डोरमारीच्या पलीकडं आहे. सोबत हे जे दिसतंय आपल्याला यामधून असा बनणार आहे, पण हा कधी होणार हा एक मोठा अनुत्तरित प्रश्न आहे. दाखवत आहेत सॅटेलाईट मॅपिंग झालं आहे, हे झालं आहे, ते झालं आहे. आणि हे जे काय चिलेवाडी हे खडीवच्या पलीकडं आहे ती हासेवाडी, समोर दिसते ती नागेवाडी आणि बोदेवाडी आणि तो चुंबळ्याचा माता, तिथं हा वर कनेक्ट देणार आहेत. असो, सरकारनं या माननीय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी बोलतात की आम्ही करू, आपण जरा लवकर केलं तर ह्या भागाचा बराच विकास होण्याची शक्यता आहे. कारण हा जो ग्रीनफील्ड टनेल बनणार आहे आदरकीच्या तिकडून पावतकाच्या खालून, आणि त्या टनेलमधनं जर ह्या दुष्काळी भाग आहे सध्या, तुम्हाला श्रावण महिना आहे त्यामुळे दिसतंय पाणी, पण ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेमधून जो काही नियोजित टनेल असेल अथवा तिथून जर धोम-बलकवडीचं पाणी उचललं आणि जर इकडं सोडलं तर अख्खा कोरेगाव तालुका सुजलाम सुफलाम होईल. असो, आम्ही ह्या हासेवाडी, चिलेवाडी, नागेवाडी, बोदेवाडी, भाडळे, धनगरवाडी पुढं आहेत छोट्या छोट्या वाड्या, या ग्रामपंचायतीतर्फे आम्ही तुम्हाला एक निवेदन देतो. ह्या टनेलमधनं धोम-बलकवडीचं पाणी जर आम्हाला उचलून दिलं आणि ते फक्त पाझर तलाव जरी भरले का नाही तरी चांगलं होईल. कारण इथं जवळजवळ 100 पाझर तलाव आहेत ह्या एरियामध्ये, आणि हिवऱ्याचं हे मोठं जे दिसतंय ते हिवऱ्याचं धरण आहे. हे जरी भरलं तरी पर्क्युलेशननं संपूर्ण हा भाग गार होईल. असो, जेहेकाटापूर तर येतच आहे, परंतु हे जर आलं तर आणखीन सोन्याहून पिवळं.